नमस्कार. सकाळचे 7:30 वाजतायत. तुम्ही पुढारी न्यूज बघताय. मी गुरुप्रसाद जाधव आणि सुरुवातीला बातमी आहे ती पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. 29 एप्रिलला रेसकोर्स मैदानावरती सभा आयोजित करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून रेसकोर्स मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. सभेला 1.5 लाख कार्यकर्ते जमतील असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अर्थात लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा होणार आहे आणि याच रेसकोर्सच्या मैदानावर तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल असा हा सगळा मैदानाचा परिसर, मोकळी जागा आणि याच मैदानावर अगदी मोठ्या संख्येनं पुण्याच्या वेगवेगळ्या भागातले, बारामती असेल, पुणे असेल, मावळ असेल, शिरूर असेल, या सगळ्या मतदारसंघातले जे मतदार आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या सगळ्या मैदानाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि एकूण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी काळजी घेतली गेलेली आहे. काय नेमकी कशा पद्धतीने व्यवस्था सुरू आहे, कसं नियोजन चालू आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंतप्रधान येत आहेत 29 तारखेला. खरं म्हणजे लोकसभेचा हा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे चालूच आहेत. पुण्यातलं नियोजन कसं सुरू आहे? पुण्यातलं काल अचानक सभेचं स्थळ बदलल्यानंतर रात्रीपासून या ठिकाणी या ग्राउंडवरती आमच्या सभेचं स्थळ ज्यावेळेस कायम झालं त्यावेळेस काल CP आणि पुणे शहराचे आमचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले आणि पूर्ण या ग्राउंडची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की 4ही मतदारसंघ म्हणजे मावळ, बारामती, शिरूर आणि पुणे शहरातील लोकसभेच्या 4ही लोकसभेचे जे मोदींसाठी जे आमचे मतदार येणार आहेत, नागरिक येणार आहेत मोदींच्या सभेला, ते बघता याच ग्राउंडचं आम्ही कन्फर्म केलं आणि या ठिकाणी आता भव्य असं स्टेज उभं करायचं काम चाललंय. मोठं नियोजन सुरू आहे. काय परिणाम होईल या सभेचा असं तुम्हाला वाटतं? मोठ्या संख्येने लोक तर येणारच आहेत, पण 4 मतदारसंघ आहेत क्लस्टर म्हणून. नक्कीच याच्या आधी पण आपण बघितलं असेल की ज्या ज्या ठिकाणी मोदीजींची सभा होती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या पर्सेंटेजमध्ये तिथं मताधिक्य वाढलं जातं. तर नक्कीच त्याच्यामुळे 4 मतदारसंघाचा क्लस्टर जो आहे आमचा, त्याच्यामध्ये 4हीचे 4ही हे लोकसभेचे मतदारसंघ आम्ही मोदींच्या सभेमुळे निश्चितच जिंकून घेऊ. की मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, किती मोठ्या संख्येने लोक या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जमतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.